आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी 2026-27च्या निधी वितरणास शासनाची मंजुरी, पगारासह विविध खर्चासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा. 24 ऑगस्टचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण समोर पाहणार आहोत. त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण. राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सन 2026-27 या आर्थिक वर्षातील विविध खर्चासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झाला आहे. हा निधी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीन ठेवण्यास महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाने शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. नेमका हा निधी कशासाठी आहे? शासनाच्या निर्णयाच्या प्रस्तावनेत स्पष्ट करण्यात आले की अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली बीम्सवर प्राप्त झालेला अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी म्हणजेच आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन बाब होती. यानंतर शासनाने सन 2026-27 आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला तसेच वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीन ठेवण्यास मान्यता दिली आहे. पगारासाठी आहे का? ह्या शासन निर्णय शासनाच्या निर्णयाचा उपलब्धपणावर केवळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी असा स्पष्ट उल्लेख दिसत नाही. त्यामुळे हा निर्णयाला थेट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी मंजूर असे म्हणणे अचूक ठरणार नाही. मात्र हा निधी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अर्थसंकल्पातील विविध मंजूर खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने संबंधित अर्थसंकल्पीय लेखाशिक्षकानुसार वेतनाशी संबंधित खर्च, अनुदाने तसेच विभागाच्या इतर मंजूर बाबीवरील खर्चासाठी निधी वापरला जाऊ शकतो. निधीचा वापर कसा होणार? बीम्स प्रणालीवर उपलब्ध झालेला निधी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीन ठेवण्यास येणार आहे. यानंतर संबंधित मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद आणि लेखाशिक्षानुसार निधीचा वापर केला जाईल. यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या आर्थिक व्यवहारांना आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे काय? शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापनासाठी या निर्णयाचे महत्त्व आहे. कारण शालेय शिक्षण विभागाच्या विविध आर्थिक बाबीसाठी शासनाने अर्थसंकल्पीय तरतुदी उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र ह्या एका पानावरून कोणत्या महिन्याचा पगार, किती पगाराचा निधी किंवा कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळणार आहे हे निश्चित होत नाही. त्यासाठी शासन निर्णयाच्या पुढील पानावरील ₹1000 असलेला निधी वाटपाचा तक्ता आणि संबंधित लेखाशिक्षक पाहणे आवश्यक आहे. थोडक्यात 2026-27 शालेय शिक्षण क्रीडा विभाग बीम्सवर प्राप्त अर्थसंकल्पीय निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे यांच्या अधीन ठेवण्यास शासनाची मंजुरी. महत्त्वाचे, हा शासन निर्णय केवळ पगारासाठी निधी असल्याचे उपलब्धपणावर स्पष्ट नाही. पगारासाठी किती निधी आहे हे पुढील पानावरील निधी वाटप तक्त्यावरूनच निश्चित करता येईल. GR पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि ॲक्टिव्ह तमसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करा, विसरू नका. GR पाहूया. हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय, हा शासन निर्णयाचा PDF अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो.